हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर इथे मी लेस घेतलेले आहे आणि हे छोटे छोटे कोन घेतलेले आहेत 3 इंचाचं नॉट्स घेतलेले आहे। त्यानंतर मी इथे बॅक साइड अस्तरची कटिंग करून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इथे गळा उंची टाकणार आहे। गळा उंची माझी इथे 11 इंच येत आहे। तर तुमची जी आवडीनुसार गळा उंची आहे ती टाकून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे गळा रुंदी 2.25 ठेवलेले आहे इकडे तिकडे आणि अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी 1.5 इंच घेतलेले आहे, ह्या साइडला पण मी 1.5 इंच घेतलेले आहे आणि इथे मी 4 इंच घेतलेले आहे। तर आपल्याला इथे काय करायचं आहे, अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने क्रॉस मध्ये आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इकडल्या साइडला आपल्याला गोल आकारामध्ये आकार द्यायचा आहे। तुम्हाला जर खोलगट गळा हवा असेल तर ह्या साइडला तुम्हाला 1.5 इंच टाकायचा आहे आणि जर तुम्हाला खोलगट गळा नको असेल तर तुम्ही 1.25 टाकू शकता। त्यानंतर अशा पद्धतीने हा आकार देऊन आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मेन जो पीस आहे तो हातरायचा आहे। अशा पद्धतीने हातरल्यानंतर पीस इथे आपल्याला पिना अटॅच करून घ्यायच्या आहेत। तुमचा जर पीस म्हणजे अस्तरचा ब्लाउज जर खूप सिल्की असेल तर तुम्ही खूप साऱ्या पिना लावून घ्यायच्या आहेत, ज्याच्यामुळे इकडे तिकडे गळ्याचा आकार चेंज होऊ नये त्यासाठी। तर मी इथे फक्त 2-3च लावलेले आहेत, कारण एवढे कापड माझं सिल्की नाहीये। जसं कापड आपलं असतं त्या पद्धतीने आपल्याला पिना अटॅच करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे मी 1.5 इंचाने शिलाई, जसा आकार आहे त्या पद्धतीने मी इथे 1.5 शिलाई इंचाने घालवत आहे। आपल्याला जसा आकार जसा दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे ही डिझाइन आपल्याला करून घ्यायची आहे। ही डिझाइन आपली आहे ती बोटनेट गळ्यामध्ये मोडते। फक्त बोटनेट मध्ये काय होतं, आपल्याला इथं बॅक साइडला पूर्ण अटॅच असतं, तर मी इथे ओपन मध्ये आपला जो मेन साधा नेहमीचा जो गळा असतो त्या पद्धतीतून कटिंग केलेला आहे। त्यानंतर मी इथे आतल्या साइडचा जो कापड असतो तो कटिंग केलेला आहे आणि इथे मी पूर्ण ह्या साइडला कट देणार आहे। जसं मी ते कट देत आहे, कट खूप महत्त्वाचा आहे, कारण कोना जो असतो तिथं आपल्याला कट देण्यास गरजेचा आहे, नाहीतर आपला जो गळा असतो तो पलटत नाही मेन म्हणजे, आणि चुन्या पडल्यासारखं होतं। तर ते होऊ नये त्यासाठी तुम्ही कट द्यायचा आहे आणि इथे आपल्याला कोना जो असतो तो आपल्याला एक खिळा घ्यायचा आहे आणि नॉर्मली खूप पण हे करायचं नाहीये, आपल्याला जास्त प्रेस करायचं नाहीये। नॉर्मली हा जो मोळा आहे तो आतल्या साइडून खिळीचा वापर करून स्टेप बाय स्टेप हळूहळू आपल्याला ते कोने काढून घ्यायचे आहेत। तुम्ही जर फास्ट कोना हे केलं सा तर ते निघणार नाहीये। तर त्याच्यामुळे इथे बघू शकता किती सुंदर प्रकारे हा गळा माझा पलटलेला आहे, तशाच पद्धतीने तुमचाही पलटणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर मी इथे 1.5 इंचाने ही शिलाई देणार आहे। अशा पद्धतीचा तुमचा पलटल्यानंतर आकार आला पाहिजे, चुन्या अजिबात पडल्या नाही पाहिजेत गळा पलटल्यानंतर, म्हणजे ज्या वेळेला आपण इथे शिलाई काम करतो त्यावेळेला आपल्या चुन्या पडत नाहीत अजिबात। तर मी इथे 1.5 इंचाने ही शिलाई घालवत आहे। तुम्हाला जर लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, मी पण इथे लेस लावणारच आहे। मगाशी मी दाखवलेला आहे तुम्हाला लेसचा बॉक्स। तर तुम्ही कलर मध्येही लेस लावू शकता, तुमचा जसा ब्लाउजचा कलर आहे त्या पद्धतीने तुम्ही लेस लावून घेऊ शकता। तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही ब्लाउज विषयी नक्की विचारू शकता। त्यानंतर इथे बघू शकता मी इथं पूर्ण राऊंड अप कंप्लीट केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथून सगळी कुंड शिलाई काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला साईडचा कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा आहे, मेन पीसाचा आहे तो। तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक, सबस्क्राइब आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। इथे बघू शकता मी जो मेन पीसाचा कपडा आहे साईडचा तो कटिंग करत आहे, तसाच तुम्हालाही कटिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी जे मागचं पाटीचा टक्स असतो तो टिचिंग केलेला आहे आणि इथे मी पाटीची पट्टी लावून घेत आहे। जसं इथे मी करत आहे तसं तुम्हालाही करून घ्यायचं आहे।
तर पाठीच्या पट्टीला मी दाब दिलेला आहे आणि आतमध्ये होल्ड करणार आहे। कोण कोण पाठीची पट्टी लावतं, नाहीतर बॅक साईडला डायरेक्ट पण तुम्ही टिचिंग करू शकता। त्यानंतर इथे मी लेस घेतलेली आहे, गोल्डन कलरची लेस मॅचिंगची मी घेतलेली आहे। त्यात कलर थोडा मिक्स आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला ही लावून घ्यायची आहे। कोण्यावरती थोडासा लेसची आपल्याला थोडीशी कोना टाकून घ्यायचा आहे। इथे जसा मी कोना टाकत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ही कोना टाकून घ्यायचा आहे आणि मगच जसा राऊंड अप आहे त्याच पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। इथे परत एकदा तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने लेसचा त्रिकोण इथे टाकत आहे, त्याच पद्धतीने आपल्याला दोन्हीही कोपऱ्यावरती टाकून घ्यायचे आहेत कोणी लेसचे। तुम्ही जर डायरेक्ट जोडायला गेला असा तर ती बरोबर व्यवस्थित दिसत नाही, तर कधीही लेस जोडता वेळेस आपलं शोल्डर जॉईंट नाही पाहिजे, त्याच्या आधीच आपल्याला लेस लावून घ्यायची असते, जेणेकरून शनी लेस लावल्यानंतर शोल्डरमध्ये आपल्याला अटॅच झाली पाहिजे ती। काय वेळेला होतं की मागणं लेडीज लावतात तर ते दिसताना छान दिसत नाही आणि उसवतं पण कापड, तर त्याच्या आधी आपण लावून घ्यायची मगच हे करायचं। तर इथे मी आता तुम्हाला नॉट्स तयार केलेले आहेत। ह्या मी कपड्यापासूनच लटकन तयार केलेले आहे, रेडीमेड नॉट्सला मी अटॅच केलेले आहे कपड्याचे लटकन। त्यानंतर मी इथे बघू शकता ह्या कोण्यावरती बरोबर कोण्याचा पॉइंट धरून आपल्याला नॉट्स इथे लावायचे आहे। इथे मी रेडीमेड नॉट लावलेले आहे, तुमच्याकडे कापड असलं तर तुम्ही कपड्यापासून पण नॉट्स बनवू शकता। तर इथे बघू शकता कशा पद्धतीने आपला हा गळा तयार झालेला आहे। खूप छान आणि सुंदर असा हा गळा दिसतो, एकदम जर आपण बांधता वेळेस व्यवस्थित बांधला तर बोटनेक टाइप मध्ये दिसतो।